नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अळूवडी. अळूवडीची पानं आजकाल वर्षभर मिळतात, पण पावसाळ्यात जी अळूवडीची पानं मिळतात त्याची चव नक्कीच अधिक चांगली असते. अळूवडी बनवण्यासाठी आपण डार्क ग्रीन रंगाची अळूची पानं वापरतो. या अळूच्या पानांचे मागचे देठ पूर्णपणे काढून टाकायचे आणि ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची. अळूवडीच्या पानांच्या ज्या मागच्या बाजूला शिरा असतात जाडसर, त्या आपल्याला कापून घ्यायच्या. आणि मग लाटण्याने पूर्णपणे रोल करून अळूचं सरफेस स्मूथ करून घ्यायचं आहे. यामुळे जेव्हा आपण अळूवडीचे रोल बनवतो तेव्हा आपल्याला त्रास होत नाही. अशा रीतीने मी सर्व पानांच्या शिरा काढून घेतल्या आहेत आणि त्याचा मागचा सरफेस स्मूथ करून घेतलेला आहे. अळूवडीच्या पानांना लावण्यासाठी आपल्याला डाळीच्या पिठाचं किंवा बेसनाचं एक मिश्रण तयार करायचं आहे. त्याच्यासाठी मी 3 कप बेसन घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट, हळद, नंतर मीठ, चिंचेचा कोळ, गोडा मसाला आणि चवीपुरती साखर एवढे पदार्थ घालायचे आहेत. साखरेऐवजी तुम्ही थोडा गुळही घालू शकता आणि गोडा मसाल्याच्या ऐवजी धने जिरे पावडर आणि थोडा गरम मसाला असंही वापरू शकता. आपल्याला पहिल्यांदा हे ड्राय मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. तर अशा रीतीने आपलं बॅटर तयार आहे. आता आपण हे वडीच्या पानांना लावून अळूवडीचा रोल तयार करूया. त्यासाठी वडीच्या पानाची जी डार्क हिरवी साईड आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आणि लाईट ग्रीन साईडला आपल्याला बेसनचा मिक्सचर लावायचा. याच्यामुळे वडीचा वरचा सरफेस डार्क ग्रीन राहतो, वडीचा रंग चांगला दिसतो. पानाच्या अगदी टोकापर्यंत बेसन नाही लावलं तरी चालतं, कारण आपण जेव्हा अळूवडीचा रोल करतो तेव्हा बेसन सगळीकडे व्यवस्थित पसरतं. आता दुसरं पान ठेवताना आपण ते उलट्या दिशेने ठेवलेलं आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि त्यालाही आपण आपलं बेसनचं मिक्सचर लावून घेतलं आहे. माझ्याकडे थोडी जास्त पानं आहेत, त्यामुळे मी अळूवडीचे 2 रोल तयार करणार आहे. तर ही पानं एकमेकांवर उलट सुलट ठेवत आपण आपल्याला बेसनाचं मिक्सचर त्याला लावून घ्यायचं आहे.
याप्रमाणे एका रोलची माझी सगळी पानं बेसन लावून तयार झालेली आहेत. आता आपण ते साईडनी फोल्ड करूया आणि त्याच्यावर सुद्धा बेसनचं मिक्सचर लावूया. दुसऱ्या साईडनी सुद्धा फोल्ड करूया आणि थोडं बेसनचं मिक्सचर लावूया. आता वरच्या बाजूनी फोल्ड करत करत आपल्याला पूर्ण अळूवडीचा रोल अशा रीतीने तयार करून घ्यायचा आहे. खालची बाजू जी ओपन आहे ती व्यवस्थित दाबून ठेवायची आहे. आता मी असाच दुसरा अळूवडीचा रोल तयार करून घेते. अळूवडीचे रोल ठेवण्यासाठी मी एका चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे, म्हणजे आपले रोल त्याला चिकटणार नाही. आणि जसे आपण रोल ठेवले आहेत तसेच्या तसे ते चाळणीमध्ये ठेवायचे, म्हणजे मग ते तळताना उलगडत नाही. यासाठी मी एका कढईमध्ये पाणी तापत ठेवलंय. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा वापर करू शकता. त्या कढईवर मी चाळणी ठेवली आहे, जी त्या कढईच्या तोंडावर व्यवस्थित बसली आणि त्याला खालून पाणी टच होत नाहीये. आता हे झाकून ह्याला 20 मिनिटं स्टीम करून घेऊया. 10 मिनिटानंतर हे रोल आपले अर्धे अधिक शिजले आहेत. वीस मिनिटानंतर अळूवडीचे रोल पूर्ण शिजलेले आहेत. ते शिजलेत की नाही हे पाहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सुरी घालून पाहूया. ही सुरी पूर्णपणे स्वच्छ बाहेर आलेली आहे, याचाच अर्थ की आपला रोल आतपर्यंत व्यवस्थित शिजलाय. आता अळूवडीचे हे रोल थंड करून आपण त्याच्या वड्या कट करून घेऊया. काही लोक नुसतं उकडलेले अळूवड्या खाणं सुद्धा पसंत करतात. सो मी काही कच्च्या अळूवड्या ठेवणार आहे आणि काही तळून घेणार आहे. त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि अळूवड्या अशा गोल्डन रंगावर तळून घेतल्या आहेत. तळताना खमंग वास सुटला आहे. आता उरलेल्या काही अळूवड्या आपण अशाच प्रकारे तळून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता काही कच्च्या अळूवड्या आणि काही तळलेल्या अळूवड्या आपल्या तयार आहेत. तळलेल्या अळूवड्या खूप खमंग आणि कुरकुरीत लागतात. गरमागरम खा तुम्ही. तुम्ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.